नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बहुचर्चित चंपाबाई ककडे खून प्रकरणात दोन्ही आरोपी निर्दोष. चिंचवड येथील बहुचर्चित चंपाबाई ककडे खून व दरोडा प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय जयसिंगपूर यांनी महत्त्वपूर्ण निकाल देत दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त केला आहे. या प्रकरणातील आरोपी बजरंग नंदीवाले व प्रकाश नंदीवाले यांच्या विरोधात खून व दरोड्याचे गंभीर आरोप होते. मात्र न्यायालयीन सुनावणी दरम्यान सादर झालेल्या पुराव्यांचा सखोल अभ्यास आणि दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्यात आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट सुनील म्हाळुंगेकर यांनी प्रभावी बाजू मांडली. त्यांनी सादर केलेले मुद्दे, पुराव्यांचे केलेले बारकाईने विश्लेषण आणि कायदेशीर बाबींचे स्पष्टीकरण यामुळे न्यायालयाने आरोपींना दिलासा देणारा निर्णय दिला. चंपाबाई ककडे खून व दरोडा प्रकरण परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चेत होतं. या प्रकरणातील तपास, साक्षीदारांचे जबाब आणि सादर केलेले पुरावे यावर आधारित दीर्घकाळ न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. अखेर सर्व बाजूंचा विचार करून न्यायालयाने दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. दरम्यान ॲडव्होकेट सुनील म्हाळुंगेकर यांनी यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या फौजदारी खटल्यांमध्ये प्रभावी युक्तिवाद करून उल्लेखनीय यश मिळवलं आहे. यड्राव येथील गँग रेप प्रकरणातील आरोपी रुपेश शिंदे यांची निर्दोष मुक्तता करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच संतोष पाटील व अन्य 4 जणांना खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून मुक्त करण्यातही त्यांनी यश मिळवलं होतं. याशिवाय सुभान इनामदार याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्यातील त्यांनी प्रभावी युक्तिवाद करून त्यांची निर्दोष मुक्तता करून घेतली होती. त्यामुळे फौजदारी खटल्यांमध्ये अभ्यासपूर्ण मांडणी करणारे वकील म्हणून ॲडव्होकेट सुनील म्हाळुंगेकर यांची ओळख निर्माण झाली आहे. जयसिंगपूर न्यायालयाच्या या निकालामुळे बहुचर्चित चंपाबाई ककडे खून प्रकरणाला अखेर पूर्णविराम मिळाला असून परिसरात या निर्णयाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राहुल गायकवाड. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा